चौथा अध्याय, ज्ञानेश्वरीची 65वी ओवी चालू आहे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते झाले, एथ संशय कायसा. तैसे यमनियमी कडसले. पात्रता येण्याकरिता कोणते आवश्यक प्रयोग आहेत, तर यम आणि नियम ह्यावर भगवान बोलतायत. आणि मागच्या पूर्ण 2 तासात आपण यमामधील अहिंसा भाग पाहत आहोत. संपलाय जवळजवळ. अहिंसा भगवान महावीरांना अपेक्षित असलेली अहिंसा, बुद्धांना अपेक्षित असलेली अहिंसा आपण पाहत आहोत. आणि अहिंसक वृत्तीचा साधक जर नाही झाला तर योगामध्ये किंवा पारमार्थिक अभ्यासामध्ये किंवा साधना पथामध्ये काहीही उपयोग होत नाही. उलट तो किती चढला असेल तरी तो खाली पडतो. आणि म्हणून अखंडपणे अहिंसक माणूस राहायला पाहिजे 24 तास. आणि ह्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने अहिंसा शब्द जो समजून सांगितला आला व्यवहारामधून, तो भाग आपण पाहत आहोत. आता शेवटचंच राहिलंय. अहिंसा म्हणजे कोणत्याही भूत प्राण्याला किंवा स्वतःला देखील मन, वाणी किंवा शरीराद्वारे कोणत्याही प्रकारे किंचित मात्र देखील कष्ट न देणे, याला अहिंसा म्हणतात. आपण अहिंसेचं पाहत आलेलो आहोत. किंचित मात्रही कष्ट न देणे. आणि म्हणून एक भाग आपण पाहिला, किंचितही कष्ट न देण्याचा सगळा प्रकार आपण तोही पाहिला. आता पुढे पुन्हा मनाद्वारे काल सांगितलं, वाणीद्वारे सांगितलं. वाणीद्वारे टॉन्टिंग असेल, भोसकणं असेल. खरं सांग का, वाणी अशी विचित्र वस्तू आहे. काल मला वाटतं श्लोक आठवतो, इथे संपवावं लागलं होतं. वाणी ऐसी बोलिये, मन का आपा खोय, आवरण को शीतल करे, आपहू शीतल होय. वाणी अशी असली पाहिजे की लोकांनाही ऐकताना गोडवा निर्माण झाला पाहिजे आणि सांगणाऱ्यातही गोडवा निर्माण झाला पाहिजे. कुठेही राग, द्वेष काहीही निर्माण होऊ नये. पण भगवान ज्ञानेश्वरांनी कशी वाणी टाकली, अर्जुनाने कशी टाकली, हे पहा. आपण वाणीवर सतत बोलत येत आहोत की शांत झालं पाहिजे, की यांनी बोलत राहावं. इतका गोडवा पाहिजे. आणि नुसतं गोड नाही, तर त्याच्यामध्ये अर्थपूर्णता पाहिजे, माधुर्य पाहिजे. कमी याच्यात जास्त पसारा पाहिजे. कमी बोलण्यामध्ये जास्त आशय पाहिजे, जास्त अर्थ पाहिजे. निरर्थक शब्द नको, कडवटपणा नको. शब्दांमधून आग ओकतोय माणूस असं नको. अगदी गोड. म्हणून कबीरांनी जे सांगितलंय तशी अहिंसक वाणी पाहिजे. हिंसा नको बोलताना.
म्हणून वाणीचं सांगितलं. वाणी ही अतिशय मधुर, रसाळ, मधाळ वाणीचे प्रकार, अर्थपूर्ण अशी असली पाहिजे. ऐकत राहावंसं वाटावं, त्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं. त्याच्यात शृंगार असू शकेल, त्याच्यात काहीही असू शकेल, किती गोडवा असू शकेल. शांत रस असेल, बिभत्स रस नको त्या वाणीमध्ये. आणि एक जसं काय वसंत ऋतू फुलतोय. हे महाभारतीय युद्ध झालं त्याचं कारण द्रौपदी आहे असं म्हणतात. एकदा तसे कौरव पांडव लहानपणापासूनच दुश्मन आहेत, पण जास्त द्रौपदीची जी विटंबना भरदरबारामध्ये झाली त्याचं कारण असं की एक मय सभा बांधली, राजवाडा. फॉरेनहून माणूस आला होता त्या काळात, आणि त्यांनी अशी बांधली ती की आजही कोणी बांधलेली नाही. ज्या ठिकाणी फरशी असेल त्या ठिकाणी पाणी होतं, आणि ज्या ठिकाणी पाणी दिसतं त्या ठिकाणी फरशी होते. आणि ज्यावेळेस दुर्योधन पाहायला आला, त्याच्याबरोबर सगळा लवाजमा होता, कर्ण वगैरे. सगळ्यात पुढे दुर्योधन होता. चालत असताना त्याला पाणी वाटलं म्हणून त्यांनी आपलं धोतर वर केलं आणि पुढे चालला. त्यावेळेस फरशी होती, त्या ठिकाणी पाणी होतं, त्याला दिसलं नाही आणि तो भटकन पाण्यात पडला. पडल्यानंतर द्रौपदी सहज म्हणाली, आंधळ्याचा पुत्र आंधळाच असतो, अंधे का पुत्र अंधा ही रहता है. त्या हसण्याचा जो रोख होता त्याच्या मनामध्ये इतका बोचला की ज्याच्यामुळे पूर्ण महाभारत घडलंय. आणि द्रौपदीची जी विटंबना भर दरबारामध्ये त्यांनी केली त्याचं कारण बोलणं आहे. खरं सांग का, आम्हाला बोलताच येत नाही म्हणून आम्ही जागोजाग हिंसा करतो. किती तणाव, घरातला एखादा विषय असो, बाहेरचा असो, मित्रांशी असो, किती तणावा. एखादी चूक झाली किती ताणावी. एकदा बोललं गप, पुन्हा दुसरं वाक्य येऊन येतं तोंडातून. अर्धा तास, 3 दिवस, 10 दिवस रिपिटेशन चालूच असतं आपलं. असं केलं, असं केलं, असं केलं, अक्कल नाही, अजून जमत नाही. किती ताणावा विषय. एक वाक्य त्याच्यासाठी महाभारत झालं. आणि आमच्या घरात जे महाभारत होतात, आमच्या मित्रपरिवारांमध्ये महाभारत होतात, भाऊ लोकांमध्ये महाभारत होतात, याचं कारण बोलताच येत नाही. अहंकारयुक्त फुतकार आमच्याकडून निघतात की आम्हीच हुशार आहोत, गुत्त घेतलेलं आहे. सांद पाहत असतो कोणाला खाली कशी दाखवावं. हिंदीमध्ये म्हणतात नीचा कैसे दिखाना, बस यही हम सोचते रहते. पॉइंटच शोधतो की कसं खाली पाहायला हवं जगामध्ये. त्याला बोलताच येत नाही आणि जागोजाग हिंसा होते. आणि बोलण्यातनं सगळ्यात जास्त काही होत असेल तर वॉर बोलण्यातनं सुरू होतं. हे पा, तुम्ही एखाद्या वेळेस मारलं ना, माणूस विसरून जाईल, पण बोलणं कधीच विसरत नाही. एकदा का ते जिव्हारी लागलं ना, कधी माणूस विसरत नाही, हे लक्षात घ्या. जन्मभर एकच गोष्ट विसरत नाही माणूस, जिव्हारी लागलेली. बाकी सगळं विसरून जातो. मार देखील विसरतो, पण वाणी बोललेली नाही विसरत. आणि म्हणून जागोजाग हिंसा सगळ्यात जास्त करीत असेल तर वाणी करते, मन आणि वाणी. नंतरचा प्रकार येतो शरीर. शरीराद्वारे, शरीराने देखील कोणती हिंसा करू नये. धबक धबक चालणं, वजनदार शरीर घेऊन,
काही लोक चालतात ते ताबडतोब ओळखू येतं, फरशी देखील दबते. एक तर वजनदार शरीर पुन्हा टाकण्याचं सगळं भार पुन्हा सगळा पृथ्वीवरच. शरीराद्वारे किंवा कोणाला मारणं, कोणाला ताडण करणं. लहान मुलाला जरूर मारावं. ताडण थोडं करावंही लागतं, पण किती करावं? इतक्या जोरात बाया मारतात एखाद्या वेळेस त्या पोराला, तो ओक्सा बोक्सी नाही, त्याचा श्वास बंद होतो इथपर्यंत मारतात. आणि कुठेही मारतात, तोंडावर, काय नाकावर, नाकाचं रक्त निघेपर्यंत. अरे राग आला पण किती यावा, वरून दाखवा, थोडी चापट मारा. त्याच्या मनात जर घर केलं ना त्या पोराच्या, तो कधीच विसरत नाही. सध्याची सेन्सिटिव्ह पोरं तर कधीच विसरत नाही. पूर्ण बापाचा बदला घेतो तो, हे लक्षात घ्या. आई आणि वडिलांचे बदले जे पोरं घेतात ना, लहानपणी अंतर मनामध्ये रुजतंय की हे खराब माणसं आहेत. मग सध्याच्या पिढींना कसं शिकवावं? मला पुण्याला प्रश्न विचारला होता कटारिया यांच्या घरी, रोहिणी कटारिया यांच्या घरी, डावरेबाईंनी, जे अमेरिकेत असतात. संस्कार ह्या विषयावर त्याच्यावर बोललो होतो. फार कठीण आहे ह्या काळात. सगळ्या ट्रॅडिशनल पद्धती बंद झालेल्या आहेत. काही उपयोग नाही आहे त्या ट्रॅडिशनल पद्धतींचा. आता तो विषय नको, पण शरीराद्वारे कोणाला चापट मार, कोणाला बुक्की मार, कोणाला हे कर, कधी विसरत नाही. लहानपणी ज्यांचे मार ज्यांनी खाल्ले तितकं तो माणूस कधीच विसरत नाही. मोठेपणी विसरून जाईल पण लहानपणचे मार नाही विसरत. तुम्ही पहा, आत्ताही तुम्ही पहा, तुम्हाला आठवत आहे की नाही? आपलं लहानपण आठवा. कोणी मारलं, कधी मारलं, कसं मारलं, सगळं आठवतं. कोण कसं बोललं, सर्व आठवतं. मग शरीराद्वारे देखील हिंसा करू नका. कोणाचा खून करणे, कोणाला मारणे, कोणाला चापटा मारणे, बुक्क्या मारणे, शरीर, मन आणि वाणी तिन्हीही करू नका. कोणत्याही प्रकारे किंचित मात्र देखील, किंचित नाही देखील कष्ट न देणे. कोणालाही आपल्यासाठी कष्ट देऊ नका. याचा अर्थ असा घेऊ नका की सेवा करणाऱ्याला कष्ट, मग म्हणे सेवा करायची की नाही, कोणाची सेवा घ्यायची की नाही, सेवा कोणाकोणाची करावी लक्षात घ्या. सेवा करायला आपल्यापेक्षा वडीलधारी माणसं, आजारी माणसं, लक्षात घ्या, आदर्शयुक्त माणसं आणि गुरु, ह्या लोकांची सेवा जरूर करावी. सेवा हा धर्म आहे. सांगेल पुन्हा उदाहरण, आज तो विषय समोर नाही. परंतु त्यांनी सेवा करावी यांनी अपेक्षा ठेवू नये. लक्षात घ्या, यांनी अपेक्षा ठेवू नये. मोठ्यांनी आपलं स्वतःच करावं. सेवा कोणी करतंय म्हणून आपण सतत काम सांगत जावं, हे चूक आहे. आपल्यासाठी, पाहुण्यांसाठी नाही, आपल्यासाठी जास्तीत जास्त कोणाला कष्ट न देणे, याला अहिंसा म्हणतात. मग कशाचं कष्ट द्यावं लागेल?
आता उद्या कोणी म्हणेल मी कष्ट देणार नाही, मग काय करतो? मग बायकोला सांगायचं तू तुझी 4 पोळ्या तुझ्या टाकून घे, माझ्या मी टाकून घेतो, तुला कष्ट देत नाही, असा अर्थ नाही आहे. तुझं धुणं तू धे, माझं धुणं मी धुतो, तुझी भांडी तू घास, अर्धी भांडी मी घासतो, असे अर्थ नाहीत. ज्यांच्याकडे कर्तव्यकर्म म्हणून जो भाग सोपवलेला आहे त्यांना तो करू द्यावा, पण अनावश्यक कष्ट देऊ नये. आता स्वयंपाक तुम्हाला येत नाही, कशाला तिथे नाक खुपसायचं? नाही ज्ञानेश्वरी ऐकून आलो, चल हो बाजूला, माझ्या पोळ्या मी टाकतो, माझी भाजी मी करतो, असं नाही अर्थ आहे. अनावश्यक कष्ट. जसं माझ्या जीवनातले काही प्रसंग सांगितले, लहानपणापासून मी पाणी कोणालाही मागितलेलं नाही. फक्त पाहुणा कोणी आला असेल, कोणी भेटायला, त्याच्या समोर मागितलं, आणा. मी स्वतः जातो, पाणी घेतो. जितक्या वस्तू तुम्हाला स्वतः, माझी सुटकेस मी भरतो. आता माझं मायनस करून सांगतोय काय काय असावं लागतं घरात. आपल्या सुटकेसेस आपण भराव्यात. अनेकांच्या घरी मी पाहिलं बायकोनी भरायचं, ती विसरली ते हे विसरतात. नाही सापडली ती वस्तू मागा, आपल्या सुटकेस आपण भरा. आपली अंडरवेअर बनेन आपण धुवा, मी धुतो माझी अंडरवेअर बनेन रोज, आणि हँडकरचीप रोज. सवय राहावी. काय सांगावं, कधी बायको नाही म्हणेल. काही गोष्टींची सवय असावी. मी काही जण असे पाहिले, ते अंडरवेअर बनेन तसेच असे करतात. आता हिचं काय करावं, पिळताच येत नाही म्हणे आम्हाला. मी असेही लोक पाहिलेत माझ्याबरोबर. आम्हाला म्हणे पिळताच येत नाही, मला मी पिळून देतो, आम्हाला प्रॅक्टिस आहे. धुताही येत नाहीत. लग्न होईपर्यंत स्वतःचे कपडे मी स्वतः धुतलेले. काही नाही, स्वतः सगळं करायचं. ताट स्वतः घ्यायचं, जितकं घेता येईल तेवढं तर घ्या ना. जितकं आपल्याला उठून घेता येईल तेवढं घेता येतं ना. लोणचं घेता येतं, चटणी घेता येते, ग्लास घेता येतो, ताट घेता येतं. हा चांगलं दिसणार नाही म्हणून पोळी नाही वाढली तर आपण जाऊन आणावी, काय बिघडलं. कमीत कमी कष्ट द्यावे. कमीत कमी माझ्यासाठी हे आवडीचं कर, तू का केलं नाही म्हणून स्पेशल करायला होतात काही लोक. चूक, हिंसा आहे. तिनं आनंदानं केलं, अहिंसा. आणि मनात आलं काय नवरा आहे, अरे केलेली भाजी दुसरी कर, माझ्या आवडीची कर. हा चांगला नाही प्रकार. मग किती कष्ट द्यायचे कोणाला विनाकारण, याचं गणित असावं. अरे युवन झोपलेले असतील, दरवाजा हळूच उघडा आणि हळूच लावा. फडक्कन लावतात काही लोक. दणकन ते लहान लहान पोरं तर आधी जागे होतात की साप आला की कोण आला घरात. काय फार अगदी जपून किती वागावं. हिंसा किती बारीक बारीक सांगावी. आता शेखर स्वतःचं ताट स्वतः धुतात. परवा मी गेलो, केव्हाही गेलो, कोणीही जा, एक छोटीशी डबी असते, त्याच्यामध्ये छोट्या त्या वड्या असतात स्पेशल, आणि ते वडी अगोदर देतात ते खायला. स्वतः आणतील. कोणी काही नाही तर स्वतः शरबत करून आणतील. आणि त्याकडे एकदा म्हणाल्या, स्वतः ते शरबत करतात आणि घेऊन येतात. सहज त्या बायकोनी आणलं ठीक, नाही तर स्वतःच जातात, काय करायचं करतात, आणतात. चुकूनही सांगत नाहीत. मनाने आणलं ठीक आहे, नाही आणलं स्वतः करायचं सगळं. म्हणजे बारकावे सांगतो तुम्हाला.
आपलं तर बापा बापा बापा, फक्त खाऊ घालायचं बाकी लागतं. प्रत्येक वस्तू आण. शरीर कधी उचलावं, शरीराने उठावं, चालावं, अरे बाबा बाबा फारच कठीण. मग किती त्रास, कमीत कमी त्रास देणं ही अहिंसा आहे. ही अहिंसा आहे. आणि सेवा देखील करू द्यावी, पण सेवेसाठी त्याला पूर्ण अनावश्यक सेवा घेऊ नये. नाही तर करणारे करतायत म्हणून प्रत्येक गोष्ट आणा, नाही. कमीत कमी सेवा घ्या, त्याला अहिंसा म्हणतात. मग शरीराद्वारे किंचित मात्र देखील कष्ट न देणे याला अहिंसा म्हणतात. देसाई मोरे होते नवाळकडे. आम्ही ज्यावेळेस भाषण द्यायला गेलो 3 दिवस, देसाई मोरे आहेत ॲडव्होकेट आपल्या इथे बसलेले माझ्याबरोबर, 2-4 होते. मी त्यांना शिकवलं, पहा घडी ताबडतोब ते लोक येण्याच्या आधी गाद्या जितल्या तिथे, पांघरायची घडी जितल्या तिथे, काही आपला पसारा दिसता कामा नये. नाही तर कोणाच्या इथे गेल्यानंतर माणसं काय करतात, आपलं जे हे असतं त्याचं प्रदर्शनच भरवतात, सुटकेसमधल्या वस्तूंचं पूर्ण असं सगळं पिक्चर असतं. आणि तसेच कपडे घालतात, तसेच पडतात. मग त्या पाहुण्यांचं उचलून एक 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 ठेवा. अंडरवेअर बनियनपासून सगळं असं पसरलेलं. योगदामध्ये पहा सगळं पसरलेलं असतं. वाळवायची वस्तू वाळवायच्या ठिकाणी, बाकी सूट केसच्या बाहेर पुन्हा वस्तू दिसता कामा नये. जेवढं ओलं असेल तेवढं ठेवा, बाकीचं पॅक करून ठेवा. असा पसारा ठेवू नका. त्या लोकांना काय वाटेल, किती घाण माणसं आहे ती. आणि प्रत्येकाने आपला पसारा जर असा काढून ठेवला, काय होईल त्या घरात? त्यांची शिस्तही जाईल, त्यांचं मतही खराब होईल. पुन्हा आपण येऊ नये याची प्लॅनिंग होईल. मग ते म्हणतील किती कष्ट पडले तुम्हाला, पुन्हा नाही आलं तरी चालेल. कुठे काय काही मागतात. एखादी वस्तू विसरली हरकत नाही. तुमच्याकडे अंडरवेअर आहे का? अरे तुम्ही कशी गेले? टावेल, दुसऱ्याचे टावेल मागत फिरतील. तुम्ही टावेल नाही आलं का? कसे काय आले हो? अरे तू का नाही नेला? सगळं असं किती त्रास कमीत कमी द्यावा. घरी असो, दारी असो, बाहेर असो, कुठे बसावं याचं गणित मला सांगावं लागतं. माझ्याबरोबरच्या लोकांना कुठे बसावं, चुकून इकडे असं काही जर असेल, कुठे बसावं आपण. जाणाऱ्या व्यक्तीने समजा एक बाई असेल त्या घरची समोर, एक जण ह्या कॉटवर बसतो, तोही मध्ये असे हात करून, दुसरा त्या कॉटवर मध्यंतरी बसतो असा हात करून, तिसरा त्या बसतो. तर लोकांनी कुठं बसावं, त्या बाईनी कुठं बसावं? मग ती उभा राहून बोलते, हे आपले ताट असे. काही कळत नाही कुठे बसावं. म्हणजे बाकीचे लोक कुठे बसतील. मी कुठेही बसलो तर मध्यंतरी बसत नाही, कुठे कोपऱ्यात बसतो. मग घरी एक असो की 2 असो, कुठलाही कोपरा. का बाकीचे आलेले बसतील ना, का त्याला जागा नको? तुम्हालाच आपलं मध्यंतरी बसून असा हात पसरून जय बंबोली. गणित असावं. वागण्याचे काही नियम्स आहेत. त्याचं मन दुखलं की याला साधं कळत नाही, ती हिंसा झाली. भलेही तुम्ही कोणाच्या इथे गेले पाहुणे म्हणून, तरी हिंसा झाली. चहा करता का आमच्यासाठी? 2-3 कप आम्हाला 3 वेळेस लागतो. कशाला आगो पंचायत? त्याच्या घरी करायचं नसेल तर त्याला करावं लागतं, कारण हे धूड आलेत 2-3 लिटर चहा पिणारे. ह्या सगळ्या हिंसा आहेत पहा.
त्याला अहिंसा म्हणतात. मारायची शरीराद्वारे परवानगी आहे किंवा स्वधर्म रक्षा. धर्मावर जर आघात आला असेल त्यावेळेस तुम्हाला परवानगी आहे. एखाद्या बाईवर अत्याचार होत असतील तुमच्या समोर, एखाद्या लहान मुलावर होत असतील त्यावेळेस तुम्हाला पूर्ण मारायची परवानगी आहे. ती अहिंसा आहे. एखाद्याचा जीव वाचवणं, एखाद्याची अब्रू वाचवणं, देश वाचवणं, समाज वाचवणं आणि धर्म वाचवणं, याच्यासाठी जी जी हिंसा आवश्यक असेल ती अहिंसेमध्ये मोडते. राष्ट्रधर्म, समाजधर्म, देवधर्म हे सगळे वाचवायचे असतील परवानगी. युद्धस्य कृतनिश्चया. तुमचा जीव कोणी घेत असेल मारायची परवानगी आजच्या कायद्यानं देखील आहे. पण तुमचा जीव वाचला, तो पळून चाललाय तुमच्या भीतीने, पुन्हा जाऊन मारणं मात्र खून होतो. हा तो मारणार इतक्यात तुम्ही त्याला मारलं चालतं. स्वधर्म रक्षासाठी, परोपकारासाठी देखील हिंसा चालते. परोपकार आहे, गाईला वाचवायचं आहे, हिंसा चालते. दुसऱ्यावर उपकार होतील, हिंसा केली तर छान राहणार आहे, चालतं. परोपकारासाठी एखादा डॉक्टर असेल, ऑपरेशन करायचंय, जीवजंतू मारायचे, चालतं. धडका रक्षण्यास सडका कापावा, बाप्पासाहेबांनी म्हटलंय. सडका भाग कापून टाकलाच पाहिजे, भलेही जीवजंतू असो. जीवजंतू जर तुम्हाला नुकसान करत असतील, तुम्हाला मारत असतील, तुमचा जीव घेत असतील, कापा. परोपकार. परोपकारासाठी जी जी हिंसा होईल ती ती अहिंसेमध्ये गणल्या जाईल. ईश्वर भक्ती. ईश्वर भक्तीसाठी जर तुमच्या आड साधनेच्या, ईश्वर भक्तीच्या तुमच्या कोणी आड येत असेल, भलेही तो नवरा असो, भलेही ती बायको असो, भलेही घरचे लोक कोणी असो, बिलकुल काय वाटेल ते झालं तरी तुम्ही बोलू शकता. ही धर्मानं परवानगी दिली. बोलायचं की नाही तुम्ही तुमचं ठरवा. मी काय ते सांगितलं, पण मी मात्र सांगत असतो भांडू नका. नाही येऊ देत ना ज्ञानेश्वरीला आणि साधनेला येऊ नका, तुम्ही तुमचं भांडू नका, हे आम्ही सांगतो. एकाची नॉन व्हेज खाणारी एका साधकाची बायको होती. ती नवऱ्याला येऊच देत नव्हती आणि हा पातळ झाला आणि ती जाड राहिली. म्हणले ओपत नाही आहे नवरा. म्हणले खूप खा, पुन्हा नॉनव्हेज खा आणि ज्ञानेश्वरी बंद करा. तो आला विचारायला, म्हणलं बंद करा. बरोबर आहे. हा रड्या व्हायला लागला आणि ती जाडी, कसं जमणार? जाड्या रड्या. ईश्वर भक्ती. प्रल्हादाने बापाची निंदा केली, बापाच्या विरुद्ध गेला, चालतं. बापाचं ऐकलं पाहिजे, पण ईश्वर भक्तीचा जर आड येत असेल नाही ऐकायचं, कोणी येऊ. सत्कर्म. बिभीषणाने रावणाचा त्याग केला, लक्षात घ्या. अलवडे धर्मामध्ये स्वहिताच्या विरुद्ध कुणी येत असेल, अलवडे. स्वधर्म आणि स्वहित म्हणजे आत्महित. सत्कार्यामध्ये
कष्ट सहन करणे, सत्कार्य जर होत असेल, कुठे भागवत कथा आहेत, कुठे काही बसलेलं आहे, कुठे काही, त्या ठिकाणी सत्कार्य करायचं असेल, सत्कर्म आणि सत्कार्यासाठी एखाद्या वेळेस हिंसा झाली, कोणाला ताडून तोडून बोलावं लागलं, अलाउड आहे. एक हजारो लोक येत आहेत, कार्यक्रम होतोय आणि काही लोक मस्ती करतायत, तुम्हाला बोलायची परवानगी आहे, तोडायची परवानगी आहे, सगळं काही आहे. कारण ईश्वर भक्तीच्या आड येणार आहेत, सत्कार्याच्या आड येणार आहेत, सत्कर्माच्या आड येणार आहेत. जे जे सत्कर्माच्या सत्कार्याच्या ईश्वर भक्तीच्या आड येतील त्यांना ताडण करू शकता. ते ताडण करणं अहिंसा आहे. तुम्ही बोलू शकता, सगळं काही करू शकता. उलट योग शक्ती वाढते. योग सिद्धीचे गमक आहे असं म्हटलंय. शक्ती वाढते. येथे अशास्त्रीय अनुचित कष्ट पोचू नये असे आहे, त्यांचा निषेध आहे. अनुचित कष्ट मात्र नको. विनाकारण कोणी सेवा करतोय सत्कार्यामध्ये किंवा सत्कर्मामध्ये, म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. पत्रावळी एक जण उचलतोय, चांगला माणूस आहे, सज्जन आहे, प्रतिष्ठित आहे, पत्रावळी उष्ट्या उचलतोय. कोणी नसेल त्यावेळेस चालतं. पण एखादा माणूस पत्रावळी उष्टी उचलतोय म्हणून त्याच्याकडे तेच काम देणं, चला इथून पुढे तुम्ही पत्रावळी उचलीत जा, कारण 10 रुपये रोजाचा माणूस वाचला, असं नाही. विनाकारण कष्ट असा शब्द आहे. विनाकारण सेवा आणि विनाकारण कष्ट नको. गरज असेल करा. एखादं काम सहजगत्या होत असेल तर विनाकारण का कष्ट देत आहे? सत्कर्मात आणि सत्कार्यात देखील. म्हणजे अनुचित कष्ट जर तुम्ही देत असाल त्याचा निषेध आहे. अहिंसा प्रकरण संपवतो. कारण पुन्हा एकदा अहिंसेवर आपलं तोंड उघडणार आहे. भगवान ज्ञानेश्वरांच्या 100 ओव्या अहिंसेवरच्या सुरू होतील त्यावेळेस. त्याच्यात हे प्लस ज्ञानेश्वरांचं येईल. पण आता पुरेसं आहे की यमनियमान करता अध्यात्म म्हणजे साधना मिळाली असेल, कुंडलिनी जागरणानंतर कर्मयोग राजर्षी योग मिळालेला असेल तरी यमनियम किती आवश्यक आहेत. अहिंसेचा हा भाग नाही पाळला तर तुम्ही साधना केलेली व्यर्थ होऊ शकते. साधनेचे अनुभव संपू शकतात आणि पुन्हा तुम्ही साधनेला बसले तर अनुभव येत नाहीत. आणि बाकीच्याही लोकांचं तसं होतं, केव्हाही खाली पडू शकतो. हे आपण पाहिलं. जवळजवळ 2-2.5 तासापासून आपण सतत पाहत येत आहोत. आता पुढचं घेतो. तैसे यमनियमी कडसले. अहिंसा कशी पाळावी, कुठे त्याचा निषेध आहे, कुठे हिंसा अहिंसा बनते, कुठे अहिंसा हिंसा बनते. हां, कुठे अहिंसा हिंसा बनते माहिती आहे? एक गाय चालली, कसाही मागे लागलेला आहे आणि तुम्हाला विचारलंय, तुम्ही म्हणता नाही दाखवायचं. आणि गाईला तो कसंही नेतोय. तुम्ही वाचवलं नाही, ती हिंसा झाली. काही ठिकाणी अहिंसा ही हिंसा आहे. तुम्ही गप्प बसलेले, एखाद्यावर ते बलात्कार होतोय, एखाद्या मुलाचा छळ होतोय आणि तुम्ही गप्प बसले, हिंसा होईल. नाही, तुम्ही गप्प बसणं ही हिंसा झाली. त्याला मारणं ही अहिंसा आहे. दुसरा भाग यमाचा, अहिंसा 1 नंबर 2 मध्ये सत्य.
सत्य बोललं पाहिजे. लक्षात घ्या, सत्य बोललं पाहिजे याचा अर्थ असत्य नको. सत्य ही सिद्धी आहे बरं का. आणि आजच्या काळात सत्य बोलावं की नाही इथून शंका आहे. जसा अहिंसा एक अडसर आहे तसा सत्यही अडसर आहे. तुम्ही लबाड बोलले की त्याचा परिणाम अध्यात्म शक्तीवर झाला म्हणून समजा, अध्यात्म साधनेवर झाला म्हणून समजा. मग तुम्ही व्यवहारात लबाड बोला की अध्यात्मात लबाड बोला, गुरुजवळ लबाड बोला, मार्गदर्शकाजवळ लबाड बोला की मित्राजवळ बोला की साधकाजवळ बोला की नौकराजवळ बोला, लबाड बोलले की शक्ती क्षरण सुरू होतं. शक्ती दगा देऊ लागते. तेज तुमच्यामधलं संपू लागतं. सत्य शब्दामध्ये एक आध्यात्मिक तेज आहे. काही काही साधकांचं झालंय, नावं घ्यायची जरूर नाही, आमच्याकडे पैसेच नाहीत असे म्हणले. द्यायची वेळ आली की आमच्याकडे पैसेच नाहीत. आमच्याकडे पैसे नाहीत हे कोणाला तुम्ही म्हटलं? साधकांना, मार्गदर्शकांना किंवा अजून कोणाला तुम्ही म्हटलं? दैवी शक्तीच्या याच्यात तुम्ही अपराध केला. त्याचं फळ भोगावं लागणार. माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणणं हे पहा व्यवहारात देखील चालत नाही. हा एखाद्या वेळेस असं म्हणा, द्यायचे नसेल तर युक्तीनं शब्द कसे फेकायचे तुम्ही तुमचं फेका. फार कठीण आहे. कसं बोलावं लागेल माहिती नाही. फार युक्तीनं बोलावं लागेल. लबाड बोललं की सिद्ध्या नष्ट होतात. मिळालेल्या सिद्धी नष्ट होतात आणि वाचा सिद्धी नष्ट होते. लक्षात घ्या, सत्याची काय किमया आहे. गांधीजी, महात्मा गांधी नेहमी सत्य बोलत राहिले. नेहमी सत्य बोलत राहिले. सत्याची कास झाली, त्यांनी कधीही लबाड बोलले नाही. एकदा शाळेत उशिरा आले, शिक्षकांनी विचारलं, त्यांनी खरं कारण सांगितलं का उशिरा आलो. शिक्षकांनी मारलं, लबाड बोलतोस. खूप ओक्साबोक्सी रडायला लागले. का म्हणे मार खाल्ला म्हणून? का नाही, मार खाल्ला म्हणून मी रडत नाहीये, तुम्ही मला लबाड म्हणालात म्हणून मी रडतोय. लक्षात घ्या, तुम्ही लबाड बोललात मला, मी लबाड बोलतच नाही. म्हणून गांधीजी सत्यवादी होते. बॅरिस्टर झालेले, इंग्लंडमध्ये शिकलेले, पण नेहमी सत्य बोलले. म्हणून सत्य एखाद्या वेळेस बोलायचं नसेल, एखाद्याचं काही असेल तर वेगळ्या भाषेत बोला. एक गाय चालली, एक साधू बसला होता, ध्यानस्थ, पण थोडंसं अर्धोन्मीलित दृष्टी होती अशी. गाय समोरून गेली, कसाई मागून आला, मला इकडे गाय गेली का? आता हो म्हणावं तर हा कसाई गाईला धरणार
मारणार, हिंसा झाली पाप लागणार. नाही म्हणावं तर असत्य बोलल्याचं पाप लागायलंय. काय म्हणावं, मग त्याने एक वेगळी युक्ती केली. म्हणे गाय गेली का, पुन्हा त्याने विचारलं. म्हणे ज्याला दिसतं त्याला ऐकू येत नाही, आणि ज्याला ऐकू येतं त्याला दिसत नाही. म्हणजे पागलच दिसायले. म्हणजे ज्या डोळ्याला दिसतं नाही, ज्याला दिसतं त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येतं त्याला दिसत नाही. म्हणजे जिभेला बोलता येतं पण तिला दिसत नाही, आणि डोळ्याला दिसतंय पण बोलता येत नाही. खोटं बोलला का तो? नाही. बरं, खरं बोलला का तो? खरं खोट्यातला भेदच त्याला कळाला नाही, तो निघून गेला. धर्मराज नेहमी सत्य बोलत होते. आणि द्रोणाचार्यांना मारायचं गुरूंना, कारण ही सगळी इच्छामरणी माणसं होती. स्वतःची इच्छा केली तरच मरणार नाही, तर ब्रह्मांड नायक जरी समोर आला तरी मरणार नाही. अशी एकापेक्षा एक महाभारतातली ही मंडळी होती. द्रोणाचार्यांच्या हातात धनुष्य असताना कोणीही मारू शकत नव्हतं त्यांना. त्यावेळेस कृष्णाने खेळ केला. एका हत्तीचं नाव अश्वस्थामा ठेवलं होतं. अश्वस्थामा द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव. हत्तीचं नाव ठेवलं आणि भीमाला सांगितलं याचं गंडस्थळ फोड, हत्ती मारून टाका. भीमाने गदेचा प्रहार केला, हत्ती मेला. आणि जोरात आव उठवली, अश्वस्थामा मेला, अश्वस्थामा मेला, अश्वस्थामा मेला. हे द्रोणाचार्याच्या कानावर गेल्यानंतर द्रोणाचार्यांनी एकदम दिंगमूड झाले. धनुष्य खाली टेकलं. म्हणजे आपलं एकुलतं एक पोरगं मेलं. आणि त्यामुळे नर्वस झाले, दुःखी झाले. पण काही खरं नाही म्हणले. युद्धाच्या कल्पना असू शकतात, युद्धाची काही वल्गना असू शकते, म्हणून म्हणले नाही, धर्मराजाला विचारा की मेला का अश्वस्थामा. धर्मराजाला जाऊन सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही हो म्हणा. ती म्हणे मी कसं हो म्हणू, मी काय ते सत्य बोलणार. आली का पंचायत. युद्धामध्ये असत्यही सत्य होतं, पण धर्मराज ऐकायलाच तयार नाहीत. मी जे आहे ते सांगणार. कृष्णाने सांगितलं सांगू द्या, सांगू द्या, मी सांगतो तसं करा. अश्वस्थामा नरो असं म्हणल्यानंतर अशा दुंदुभीन ते ढोल वाजवा की त्याला ऐकून गेलं पाहिजे पुढचं वाक्य. नरो वा कुंजरो, हाती मेला की नर मेला अश्वस्थामा हे मला माहीत नाही. म्हणून ते बाकीचं वाक्य गेलं कोणीकडे. अश्वस्थामा नरो वाजले की यांनी शंख फुंकला की सगळे दंडम डमडम डम वाजायला लागले. अश्वस्थामा नरो म्हणजे नर असणारा अश्वस्थामा मेला म्हणलं की द्रोणाचार्यांनी खाली धनुष्य ठेवलं. आता ही लबाडी झाली का. बरं, धर्मराज लबाड बोलले का. नाही बोलले खरं, पूर्ण वाक्य पण ऐकू गेलं नाही त्याला. किती युक्तीनं प्रसंग चित्तारलेत पहा. कसं बोलायचं ते आपण ठरवा. पण सत्य व्याख्या आहे अंतःकरणाद्वारे व इंद्रियाद्वारे जसा निश्चय केला असेल, अंतःकरणाद्वारे व इंद्रियाद्वारे जसा निश्चय केला असेल, हिताच्या भावनेद्वारे कपटरहित प्रिय शब्दात जशाच्या तसा प्रगट करणे याला सत्य म्हणतात. सत्य कशाला म्हणतात. अंतःकरणाद्वारे व इंद्रियाद्वारे जसा निश्चय केला असेल, हिताच्या भावनेद्वारे कपटरहित प्रिय शब्दात जशाच्या तसा प्रगट करणे याला सत्य म्हणतात. सत्य
अंतःकरणाद्वारे व इंद्रियाद्वारे. अंतःकरणाद्वारे व इंद्रियाद्वारे जसा निश्चय केला असेल, तुम्ही जो निश्चय केला जशाच्या तसं सांगा, त्याच्यात लबाडी नको. एक निश्चय केला, अंतःकरणाने काय निश्चय केला आणि इंद्रियाने काय निश्चय केला, जशाच्या तसं सांगा. जसा निश्चय केला असेल, खरा खोटा काय असेल सांगा. खरं सांगू का, इतर कुठेही काही, पण गुरुजवळ तर बिलकुल लपवू नये. देवाजवळ आणि गुरुजवळ, घरच्या प्रमुख माणसाजवळ काही लपवू नका. ज्यांना आपण आदरयुक्त मानतो त्यांच्याकडे लपवूच नका. लपवलं की तुम्ही संपले, लपवले की संपले. कारण एक गोष्ट जरी तुम्ही लपवली, मार्गदर्शकाजवळ किंवा गुरुजवळ सांगताना तुम्हाला फळ मिळत नाही. कारण तुम्ही लपवली म्हणजे लबाड. काय म्हणतात, एखादी गोष्ट सांगण्याची सप्रेस जरी केली, झाकून ठेवली, ती पण लबाडी, तीही लबाडी. अनेक साधकांना त्याचे, ज्यांनी इतक्या वाईट गोष्टी मला माहीत होत्या, पण काही साधकांनी सांगितल्यानंतर म्हणलं सोल्युशन निघू शकेल. सत्य काय ते सांगा. त्यांनी सत्य सांगितलं, सोल्युशन निघाले. पण तुम्ही लबाडी केली काही झाकण्याची किंवा त्याला मुलामा देण्याची, सोल्युशन निघत नाही, साधनेमध्ये गती मिळत नाही. आपापले अनुभव घ्या. कुठेतरी आपण लबाड बोललो, ज्ञानेश्वरीला का नाही आले? मुद्दाम नाही आले बरं का, पण सांगतील काही नाही, फार काम होतं, इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो, कुठेही गेलेले नसतात, काही सांगतील. समजा ज्ञानेश्वरीला यायचं, वेळ आहे, व्यवहारात घातला, लबाड कारण सांगितलं, तीही लबाडी, आणि न येणं हीही लबाडी, दोन्ही लबाड झालं. म्हणून सत्य हा शब्द किती ब्रॉड आहे. अंतःकरणाद्वारे व इंद्रियाद्वारे जसा निश्चय केला असेल, हिताच्या भावनेद्वारे सत्य बोला, पण हिताच्या भावनेद्वारे बोला. प्रत्येक गोष्ट सत्य वदलीच पाहिजे हे चूक आहे. थोडा दुसरा भाग सांगतो, म्हणजे कसं सांगतो. एखादा मूर्ख आहे, त्याने विचारलं, मी तुम्हाला कसं वाटतो? नाही, मूर्ख वाटतोस. गरज आहे का त्या सत्य बोलण्याची? मला सांगा. सॉक्रेटिसकडे एक माणूस गेला, युनानचा संत. हा माणूस गेला आणि त्याला विचारलं, आणि त्याला सांगितलं. सॉक्रेटिस लायब्ररीमध्ये बसला होता, काही वाचन करीत होता. मला एक अशी रहस्यमय गोष्ट कळाली, ती तुला सांगायची. त्यांनी सांगितलं, नंबर 1, ती सत्य आहे का? नंबर 2, मला सांगणं आवश्यक आहे का? समजा सत्य असेल तर मला सांगणं आवश्यक आहे का? आणि नंबर 3, त्याचा फायदा होणार आहे का? लक्षात घ्या, 3 गोष्टी. तो गप्पच बसला. नाही म्हणले, तिन्ही गोष्टीमध्ये एकदाही बसत नाही, सांगू नको म्हणले. सत्य आहे का? एखाद्याची पोरगी पळून गेली, आपण पटकन जातो
फणसर 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 तुमच्या शेजारची पोरगी पळून गेली असं ऐकलंय. सत्य आहे का? ऐकलंय. हिअरसे, कायद्यामध्ये हिअरसे म्हणतात. आम्ही ऐकलंय बरं का. अनुमानावर आधारित नाही, 4 दिवस दिसली नाही, नक्कीच पळाली असेल. दुसरं सत्यावर आधारली आहे का? म्हणजे स्वतः पाहिली का? नाही. व्हेरीफाय केलंय का? नाही. बरं समजा केलं, गेली एखाद्याची पळून, बरं सांगणं आवश्यक आहे का? आली का दुसरी भानगड? आणि तिसरं त्याच्याने फायदा होणार आहे का? आता फायदा काय होणार आहे? कोणाच्या पोरी पळाल्या काय, राहिल्या काय? लक्षात घ्या. म्हणजे अनावश्यक, म्हणजे सत्य काय हे सांगत असताना घटना देखील कशा समोर याव्यात. आपले जळगावचे श्यामसुंदर नवाळ आहेत. त्यांनी एक गोष्ट सांगितली. परभणीला आले होते मागच्या वेळेस, कालच त्यांचा फोन होता. बायकोला ते म्हणले, लग्न झाल्याबरोबर पहिल्या रात्री मी बायकोला काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यापैकी एक तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट अशी सांगितली, म्हणले दुःखद घटना अनावश्यक असलेल्या सांगू नको. नंबर 2, निगेटिव्ह, नकारात्मक बोलू नको. काही गोष्टी सांगितल्या, त्याच्या त्या 2 गोष्टी आहेत. तर एक अशी दुःखद घटना कुठेतरी घडली आणि ज्याची आवश्यकता आहे तीच सांग. नातेवाईक असतील, जाणं आवश्यक असेल त्याच सांग. आगाऊ दुःखद घटना गावातल्या झालेल्या सांगू नको. एक असंच कोणीतरी मेलं, काहीतरी ॲक्सिडेंट झाला, बायकोनी सांगितलंच नाही. एकदा म्हणले, तू का सांगितलं नाही? ते म्हणजे तुम्ही सांगितलं ना की ज्याची आवश्यकता नाही आहे ती दुःखद घटना तुम्हाला सांगायची. काही नातेवाईक नाही, तो मित्र नाही, त्याचं काही भानगड नाही, काही नाही, म्हणून नाही सांगितली. मला पटलं म्हणले. आणि नंबर 2, निगेटिव्ह नाही बोलायचं. असेल कोणाच्याही घरी गेल्यानंतर त्याचे वाभाडे काढायचे नाही. बाया लग्नात जातात, काय भाजी केली, कुठला आचारी आहे, कुठला आचारी आहे, अशी भाजी करतात. ही अशी दाखवायची. याच्यात तर वरणात तर डाळच दिसणं, आणि काही जागी डाळ असतं, याच्यात तर पाणीच दिसणं. तर काय पोळ्या केल्या जाड जाड, हिट. म्हणजे दुसऱ्याला जो खात असेल तर त्याला किळस येईल, आणि पुढे तो जर खात असेल ओरपून, मला तर काही खाऊ वाटत. आणि काय करायचं तुम्हाला आगाऊ पंचायत येऊन? त्यांनी सांगितलं, कोणाच्याही घरी निंदा करू नका कोणाची. जमेल स्तुती करा, नाही जमेल गप्प बसा, पण कोणाच्या घरचे कसे त्याची निंदा करू नका. किती सुंदर वाक्य आहे. आम्ही गेलो, त्याची सून अशी, अरे 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 काय वागत होती, चला सांगते. काय नवरा बायकोचे भांडणं होते, लगेच लिस्ट ही सांगते कसे कसे भांडले. म्हणजे त्या घरची टिंगल करायची, टवाळी करायची, नालस्ती करायची, निंदा करायची त्या लोकांची, त्याच्या अन्नाची, त्या व्यक्तींची ज्या घरामध्ये आपण जातो. ते म्हणले चूक, गप्प बसा. कुठल्याही लग्नामध्ये काय खराब झालं सांगू नका, छान झालं म्हणा. कोणाचे स्वभाव खराब आहेत बोलू नका, गप्प बसा. किती सुंदर वाक्य. अहिंसामध्ये येतात बरं काही सगळे. आपल्याला तर बस कुटाळक्याच असतात. किती वाईट झालं हे सांगतो, किती चांगलं झालं नाही सांगत. अरे चटणी तर त्या घरची चांगली असेल ना, चटणी ती कधी सांगणार नाहीत. या पोळ्या
गॅस नव्हता का घरी? गॅस काही सांगू नका. मला फार ते छान आवडलं. पण काय म्हटलं मी? हिताचं सांगायला परवानगी, पण कधी आवश्यक आहे का आणि हिताची आहे का? आपल्या हिताची आहे का? सॉक्रेटिसच्या भाषेत आपल्या हिताची आहे का? माझ्या हिताची आहे का? तुझ्या असेल, याचं पोट फुगलं असेल म्हणून ते गुबारा काढील, पण आपल्या हिताची आहे का ती गोष्ट ऐकणं? हिताच्या भावनेद्वारे जे काही सांगितलं जाईल ते सत्य असेल, त्याला सत्य म्हणतात. तू अभ्यास केला पाहिजेस हिताच्या भावनेद्वारे, चरवण तर्पण केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, सांगणं हे सत्य आहे. कारण त्याचं हित आहे सामावलेलं. तुला काय करायचं सांगू नको. आपण काय म्हणतो ना, तू ऐकत नाही, कशाला सांगतोस? मरुदे ना त्याला, मरुदे. एकदा सांगितलं ऐकत नाही, मरुदे. आणि मेल्यानंतर म्हणायचं मी मरत होतो ना, मरतो. हिताच्या द्वारे दोनदा बोला, तीनदा बोला. जे काही हिताच्या बारे त्याच्या हितासाठी तुम्ही सत्य बोला. जे बोलाल ते सत्य आहे. सत्य बोलावं असं नाही, जे बोलाल ते सत्य आहे त्याच्या हिताच्या दृष्टीनं. हे बघ, ताप आहे, जाऊ नको. अभ्यास आहे, पिक्चर पाहू नको. साधना केली पाहिजे. आता रोगराई शरीर घेरतंय रोगानी, आता सायंटिफिक वागायला पाहिजे. हिताच्या दृष्टीनं जे आवश्यक असेल, कठोर वचन देखील असेल तरी ते सत्य आहे. तोडून जरी तुम्ही बोलले तरी ते सत्य आहे, बोललंच पाहिजे. काय करायचं बा, त्याचं मन दुखेल. एक घर तुटतंय त्यावेळेस तुम्ही कठोरतेने बोलला, चालतो, सत्य आहे. ती कठोर वाणी सत्य आहे, आवश्यकता आहे आणि हित आहे अनेकांचं त्याच्यात सामावलेलं. आणि तुमचं कर्तव्य हित आणि आवश्यकता आहे, त्यामध्ये त्याचं हित आहे आणि सत्यावर आधारित. ते सत्य आहे, सत्यावर आधारित नाही. तुम्ही बोलू शकता. मग गुरु कठोरतेने बोलतात. काही लोक पळून गेले. सर आमची 4 लोकांमध्येच नालस्ती करतात. 4 लोकातच केली पाहिजे. अनेक गोष्टी घडवायचं असतो ना, त्यावेळी छाण्या मारावेच लागतात, तोडून बोलावंच लागतं. ते तोडून बोलणं ही हिंसा नाही, ती अहिंसा आहे. त्याचं हित आहे, त्याचं कल्याण आहे आणि म्हणून ते सत्य आहे. कपटरहित बोला. कपटरहित म्हणजे स्वतःचा फायदा उकळण्याकरिता तुम्हाला कपटाने बोलणं